उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब, आमच्या मातृतुल्य ज्यांच्याकडनं आम्हाला खूप शिकायला मिळतं अशा आदरणीय रुपाली ताई चाकणकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच तोलामोलाचे मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सिन्नर मतदारसंघातून आलेले राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते बंधू भगिनींनो, आज आपल्या या कार्यक्रमाचा तसं तर मुख्य उद्देश बघितला तो म्हणजे आपल्या तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद किती आहे आणि पक्षासाठी जोडले गेलेले कार्यकर्ते किती आहेत हे खरं तर आदरणीय प्रदेशाध्यक्ष यांना त्याची पूर्ण माहिती घ्यायची होती। असं आपण जर बघितलं तर मागच्या काही काळामध्ये महिला कार्यकारिणी असेल, विद्यार्थ्यांची कार्यकारिणी असेल, युवकांची असेल किंवा फादर बॉडी असेल, या सगळ्या कार्यकारिणीमध्ये जास्तीत जास्त सहभाग आपल्या तालुक्यातनं नोंदवला जावा यासाठी आपण गेल्या काही दिवसांपूर्वी सगळ्या कार्यकारिणी पूर्ण केलेल्या आहेत आणि ही पूर्ण आपण जे काही कार्यकारिणी होती त्यांना घेऊन आपण मुंबईलाही गेलो होतो अजितदादांकडे, मात्र त्यावेळेस खूप गर्दी असल्या कारणाने दादांची आपली भेट झाली नाही। तरी सुद्धा त्या दिवसापासून आपल्या पक्षाची ताकद ही अजूनही वाढलेली आहे आणि सगळे सदस्य हे अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या तालुक्यात राष्ट्रवादीचं काम करत आहेत। तसं जर बघितलं तर विकास कामांच्या बाबतीत जे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले नेते आदरणीय अजितदादा पवार आहेत यांनी आपल्या तालुक्यावर अजिबात कुठेही अन्याय केलेला नाही। लागेल तेवढा निधी आणि म्हणून ते कामं हे आपल्याला दादांनी त्यांच्या मार्फत तालुक्याला दिलेले आहे आणि त्यातनं प्रामुख्याने जर काही आपण महत्वाचे कामं सांगितले तर त्यात आपली ज्या देव नदीवरच्या 2 पूरसाऱ्या आहेत, ज्या आपल्या पूर्व भागाच्या जलसंजीवनी आहेत त्या झालेल्या आहेत। त्याच्यानंतर आताच काही दिवसांपूर्वी एक हॅमचा रस्ता दादांनी आपल्याला 1000 कोटीचा रस्ता दिलेला आहे, जो निफाड तालुका, सिन्नर तालुका, येवला तालुका, इगतपुरी तालुका आणि अकोले तालुका असे 5 तालुक्याला जोडणारा हा कॉन्क्रीट रस्ता आहे। त्यानंतर आपलं राघोजी भांगरेंचं एक मोठं स्मारक, त्याला मंजुरी आपल्याला टाकेत गटामध्ये अजितदादांनी दिलेली आहे। आपलं त्रिशिल्प झालेलं आहे, अनेक केटी बंधारे आपले झालेले आहेत। आज जर आपण बघितलं तर RDSSच्या योजनेमधनं जास्तीत जास्त सगळ्या वाड्या वस्त्यांवर सिंगल फेजिंगचं काम हे दादांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेलं आहे। म्हणजे लागेल तेवढा निधी आणि लागेल तेवढे रस्ते हे आपल्याला दादांनी खरं तर त्यांच्या माध्यमातून केलेले आहेत आणि म्हणून अशा माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं आणि त्यांची ताकद वाढवणं हे खरं तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। आज इथे अनेक कार्यकर्ते जमलेले आहे आणि ही काय पूर्णतः राष्ट्रवादीची ताकद आहे असं नाहीये, अजून अनेक कार्यकर्ते आहेत पण काही ठिकाणी पाऊस चालू आहे, प्रत्येकाला येणं शक्य नाहीये, त्याच्यामुळे काही लोक इथे येऊ शकले नाही। पण माझी या कार्यकर्त्यांकडनं एक माफक अपेक्षा इतकीच आहे की पक्षाच्या कामामध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये। आज आमची महिलांची जी कार्यकारिणी आहे अतिशय ऍक्टिव्ह आहे, शहरातली असेल, ग्रामीण मधली असेल, लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा त्यांचा चांगला पुढाकार आहे आणि म्हणून खरं तर या सन्मान यात्रेच्या माध्यमातून या सगळ्या कार्यकर्त्यांशी जोडलं जावं आणि त्यांच्या मनात काय आहे त्यांच्याबद्दल जे राष्ट्रवादीचे जे काही विचार आहे ते पोहोचवण्यासाठी आज खरं तर हे प्रदेश अध्यक्ष आणि ही पूर्ण राष्ट्रवादीची टीम आपल्यापर्यंत आलेली आहे। मी खरं तर आपलं लांबलेलं प्रास्ताविक हे थोडं शॉर्ट मध्ये घेते, मात्र मी हे जे आज सगळेच पाहुणे आपल्याकडे तालुक्यात आलेले आहे मी त्यांचं सिन्नर तालुक्याच्या जनतेच्या वतीने इथे सहर्ष असं स्वागत करते आणि येत्या काळामध्ये अजितदादा असेल, आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, याची ताकद आम्ही आमच्या तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कुठेही कमी पडू देणार नाही हे आश्वासन करून आपलं प्रास्ताविक थांबवते। धन्यवाद। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार यांच्या होणाऱ्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आढावा घेण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार सन्माननीय
सन्माननीय सुनील तटकरे साहेब, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व उपस्थित असलेले पदाधिकारी जे आपल्याला थोडक्यात या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे ते सन्माननीय अरोरा, जिल्ह्याचे आपले अध्यक्ष श्री विष्णुपंत मैजुने, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, आपल्या तालुक्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुणांचे, युवकांचे, महिलांचे सर्व पदाधिकारी, तालुक्यातून वेगवेगळ्या भागातून आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सैनिक, कार्यकर्ते, तरुण सहकारी मित्र, बंधू आणि भगिनी, दादांनी महाराष्ट्र राज्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रावर, वेगवेगळ्या समाजासाठी जे या ठिकाणी बजेट प्रसिद्ध केलेलं आहे आणि वारंवार देशामध्ये सर्वाधिक जास्त वेळा बजेट सादर करण्याची संधी ही फक्त सन्माननीय अजितदादा पवार यांना मिळालेली आहे. आणि या बजेटच्या माध्यमातून कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मासाठी जे जे त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे त्या सर्वांचा लेखाजोखा आढावा करण्यासाठी दादा स्वतः महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आपल्या सर्वांशी हितगुज करण्यासाठी येणार आहे. आणि त्यासाठी अगोदर आढावा घेण्यासाठी प्रांताध्यक्ष माननीय तटकरे साहेब आणि सुरुपाली चाकणकर त्यांची सर्व टीम ही या ठिकाणी आपल्याला आढावा घेण्यासाठी आलेली आहे. खरं म्हणजे मी तटकरे साहेबांना आणि चाकणकर ताईंना पण अतिशय मनापासून धन्यवाद देईन की जेव्हापासून पक्षाचं वेगळा पक्ष आपला स्थापन झाला किंवा आपला पक्ष ओरिजिनल होता आणि दुसऱ्यांनी पक्ष या ठिकाणी वेगळा केला, तेव्हापासून यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि महाराष्ट्रात राज्यभर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं निशाण फडकवत आज ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या पाठीमागं कसा उभा राहील यासाठी या दोघांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. आणि बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक सहकारी कार्यकर्ते या ठिकाणी व्यासपीठावर आपल्याला दिसतात. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अतिशय कर्तृत्ववान माणसाला संधी, विधान परिषद संधी देण्याचं काम सन्माननीय अजितदादा आणि तटकरे साहेब यांच्या सगळ्या नेतृत्वाखाली झालं आणि शिवाजीराव गर्जे साहेबांना या ठिकाणी आपण या चांगल्या मताधिक्याने निवडून आणलं. अशा प्रकारे एक संघपणे महाराष्ट्रावर काम करत असताना अजितदादांचं नेतृत्व फलावं, फुलावं, पुढे जावं आणि राज्याला एक चांगला दादा आपल्याला नेता म्हणून लाभावा ही त्यांची सर्वांची नव्हे तर आपल्या सर्वांची मनापासूनची इच्छा आहे. आपल्या सर्वांना विदित असेल की महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटील आणि आता फक्त अजितदादा पवार दोनच दादा आहेत आणि दोन्ही दादा इतके कामसू होते, दोन्ही दादा इतके कामसू आहेत की त्यांच्या एवढं काम कोणालाही करता आलं नाही. आपण जर पाहिलं तर दादा वसंतदादाच्या काळामध्ये आपल्या भागातले तरुण शिक्षणासाठी, इंजिनिअरिंग आणि याच्यासाठी मणिपूर आणि बेळगावला या ठिकाणी जात होते. आपल्याकडे एकही इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं, परंतु वसंतदादाची दूरदृष्टी, कमी शिकलेला माणूस असताना सुद्धा दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राच्या सहकारी तत्वावर असलेल्या कारखान्यांना इंजिनिअरिंग कॉलेजेस या ठिकाणी उपलब्ध झाली आणि आज कानाकोपऱ्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज गेले. त्याच धर्तीवर आज दादांचं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. समाजाच्या सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांना जास्तीत जास्त ताकद कशी देता येईल, त्यांना न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून दादा सातत्याने प्रयत्नशील असतात. मी अनेक वेळा सांगितलंय की दादांना एवढा कामसू आणि काम करणारा नेता महाराष्ट्राला लाभणं हे महाराष्ट्र खऱ्या अर्थानं नशीब आहे. हे तुमचं आमचं नशीब आहे. लक्षात ठेवा, नेते एका रात्रीतून तयार होत नाही. नेता तयार होण्याला अनेक शतकं जावी लागतात, अनेक पिढ्या जाव्या लागतात, तेव्हा कुठेतरी नेता तयार होतो. सुदैवानं तुमच्या आमच्या नशिबानं दादांचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि आपण पुढे या ठिकाणी गेलं पाहिजे. दादांचं नेतृत्व या ठिकाणी मोठं केलं पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जी धारणा आहे की दादा राजेंचे मुख्यमंत्री झाले पाहिजे, पण नुसत्या मनात धारणा असून चालणार नाही, नुसते विचार असून चालणार नाही, तर दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी जी विधानसभेच्या आमदारांची टीम या ठिकाणी लागते ती टीम राज्यामध्ये जास्तीत जास्त कशी निवडून आणता येईल त्यासाठी या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. कालावधी थोडा आहे, महिना 2 महिने तुम्हाला काम करायचंय, जास्त दिवस काम नाही करायचंय आणि आपल्या आयुष्यातला एक दिवस फक्त तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी द्यायचा आहे. दादा पुढचे अनेक वर्ष या महाराष्ट्राला कुठे घेऊन जाते तुम्हाला तपास सुद्धा लागणार नाही. इतकं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी सुदैवाने लाभलेलं आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, मतांतर प्रत्येकाचे असू शकतात,
मतांतर असतात, मतभेद असतात, घरं फुटतात, वेगळे कुटुंब होतात, तो विषय नाही. नाराजी माझ्यावर असेल, नाराजी तटकर साहेबांवर असेल, नाराजी ताईवर असेल, नाराजी कदाचित थोड्या प्रमाणात दादावर पण असू शकते, परंतु नाराजी व्यक्त करण्याला एक वेळ असते. पहिलं युद्ध आपलं काय आहे, युद्धामध्ये आपल्याला माणसं जिंकवणं, आपले माणसं बसवणं, सत्ता मिळवणं, हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि हेच ध्येय आपल्याला गाठायचंय. हे ध्येय गाठण्यासाठी सामायिकपणे तातडीने सर्वांनी या ठिकाणी जागरूक राहिलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. आज ज्या घटकांसाठी या ठिकाणी योजना दिल्या आहेत, दादा त्या प्रत्येक घटकाशी चर्चा करणार आहे. आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी दिली आहे, महाराष्ट्राच्या तमाम महिलांना इतका आनंद झालेला आहे की सगळ्या बूथवरती लाईनची लाईन या ठिकाणी महिलांनी लावलेली आहे. काही लोक व्हॉट्सअपवरती चेष्टा मस्करी करत असतील, परंतु त्याचा या ठिकाणी डायरेक्ट महिलांच्या जीवनामध्ये जो परिणाम होतोय तो त्या काही लोकांना टीका करणारा दिसत नाही. परंतु इतकी सुंदर योजना दिली आहे की संपूर्ण महिला या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या या दादांना धन्यवाद देत आहेत. आणि म्हणून महिलांशी संवाद साधणं, कामगारांशी संवाद साधणं, शेतकऱ्यांशी संवाद साधणं, बेरोजगारांशी संवाद साधणं, अशा प्रकारची जनसंवाद यात्रा, जनसन्मान यात्रा दादा स्वतः या ठिकाणी काढू इच्छितात. आणि त्याची तयारी करण्यासाठी माननीय तटकर साहेब आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी आपल्यामध्ये हजर आहे. माझी आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे की निवडणुकामध्ये तर आपण लढणारच आहोत, ताकदीने लढणार आहोत, पण आपल्या एका विधानसभा मतदारसंघापुरता विचार करून चालणार नाही. आपल्या सर्वांचे अनेक लोकांचे नातेवाईक अनेक ठिकाणी आहेत. जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवारांचा उमेदवार येईल त्या उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान केलं पाहिजे, विधानसभेत पाठवलं पाहिजे. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त आमदार दादा गटाचे जास्त आमदार जाणार नाही, तोपर्यंत दादांना मुख्यमंत्रीपदी आपल्याला पाहता येणार नाही. आपलं सर्वांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर दादा राज्याचे मुख्यमंत्री झालेच पाहिजे. आणि त्यांना जर मुख्यमंत्री करायचं असेल तर आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने झोकून देऊन काम केलं पाहिजे. जिथे असेल तिथे या ठिकाणी सगळा वेळ काळ सगळा संपवून जर आपल्याला भविष्य चांगलं निर्माण करायचं असेल आणि आपल्या भविष्यामध्ये प्रगती करायची असेल तर दादाशिवाय पर्याय नाही मित्र. आणि म्हणून दादाची पाठांतर करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे की सर्व मतभेद बाजूला ठेवा, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन, सर्व महिला भगिनींना बरोबर घेऊन आपल्याला या मतदारसंघाचाच नव्हे तर महाराष्ट्राचा कायापालट करायचा आहे. त्यासाठी सर्व ताकदीने उभे राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला माहिती आज जास्त वेळ नाही, तटकर साहेबांना पुढे अजून कोपरगावला जायचं आहे, त्यामुळे पुढे त्यांचे कार्यक्रम बरेच आहेत, कदाचित एवढ्याला पण जायचं आहे त्यांना. त्यामुळे ते 2-3 लोक या ठिकाणी बोलणार आहेत, जास्त लोक आपण सभा घेतील नाही. पण दादा आल्यानंतर आपण मात्र दिवसभर दादा 4-5 तास 6 तास आपल्याला शिंगाला देणार आहे. त्यावेळेस आपण सविस्तर काय बोलायचं ते बोलू. परंतु निवडणूक जवळ आलेली आहे, 2 महिन्यात निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये कोणत्याही कार्यकर्त्याचा हलगर्जीपणा, कोणत्याही क्षेत्राच्या माणसाचा हलगर्जीपणा हा भविष्य काळामध्ये आपल्या अनेक पिढ्यांना नडू शकतो. याचा अंदाज आपण सर्वांनी करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि सर्वांना एकदा आवाहन करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय अजितदादा पवार हे राज्याचे मुख्यमंत्री झालेच पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून कामाला लागा, तयारीला लागा एवढं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊबासाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन. आज या ठिकाणी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निघते ते राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, ज्यांच्या प्रेमापोटी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात ते या भागाचे आमदार आदरणीय माणिकरावजी कोकटे, व्यासपीठावरती माझ्या सहित उपस्थित असलेले आमचे सर्व सेल आणि फ्रंटलचे अध्यक्ष पदाधिकारी आणि ज्यांनी खरंच आम्ही आढाव्यासाठी आलो त्याच्यामुळे श्रीमंतनी फक्त प्रांताध्यक्ष सगळीकडे सूचना मांडतात. आम्ही त्यांच्यासोबत महिला किती उपस्थित आहेत, किती पदाधिकारी आहेत, किती आलेत याचा आढावा घेण्यासाठी आलो. युवक त्यांच्या युवकांचा आढावा घेतात, विद्यार्थी आढावा घेतात आणि कार्यकारिणीमध्ये दुरुस्ती व्हावी, कार्यकारिणी मोठी व्हावी यासाठी खरं तर या दौऱ्यामध्ये सहभागी झालोय. आज या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मला आवर्जून सांगावंच वाटतं, यापूर्वी अनेक यात्रा जत्रा निघाल्या, अनेक यात्रांमध्ये लोकांमध्ये जात असताना आम्हाला द्या हे सांगण्यासाठी खरं तर फिरलो. आदरणीय प्रांताध्यक्ष, ही पहिलीच यात्रा अशी आहे की आम्ही लोकांसाठी काय घेऊन आलोय हे सांगायला आपण खऱ्या अर्थाने आलोय. याचं मला मनाला समाधान वाटतंय की राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा वित्तमंत्री आदरणीय दादांनी
आपल्या 10व्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला, कष्टकरी, कामगार, शेतकरी, युवकांना, विद्यार्थ्यांना सर्व काही भरभरून दिलं, पण सर्वाधिक जर काय दिलं असेल तर ते आमच्या मातृशक्तीला दिलं. आणि खऱ्या अर्थानं जिच्या गर्भातून नव्या सृष्टीची निर्मिती होते तिचा सन्मान करत असताना हा अर्थसंकल्प सर्वार्थाने एका माऊलीचा सन्मान केल्यानंतर माईचा सन्मान करणारा, म्हणजे वारकरी संप्रदायाचा सन्मान केल्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या महिला भगिनींचा सन्मान करणारा असा हा अर्थसंकल्प होता. आणि या अर्थसंकल्पाने म्हणजे नाशिक भागामध्ये शहरी भाग, ग्रामीण भाग, आदिवासी वाडे आणि पाडे मोठ्या प्रमाणात आहे. आणि खऱ्या अर्थानं हा अर्थसंकल्प पाड्यापर्यंत घेऊन जाणारा आहे. पाड्यावरच्या महिला भगिनींना सर्वार्थाने आत्मसन्मान, आत्मबळ देणारा हा अर्थसंकल्प आहे. आणि म्हणून आजच्या या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आदरणीय प्रांताध्यक्ष आपल्याला सविस्तर सांगतील, पण मला आवर्जून सांगायचे, या अर्थसंकल्पामध्ये दादांनी आमच्या महिला भगिनींना लाडकी बहीण योजना दिली, अन्नपूर्णा योजना आणली, जी खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनींचं सगळं महिन्याचं बजेट हे आमच्या किचनशी संबंधित असतं. नवऱ्याने 1000 रुपये घर खर्चासाठी जरी दिले असेल तरी आदरणीय प्रांताध्यक्ष खर्च 900 रुपयाचा करायचा, पण नवऱ्याला हिशोब 1000 रुपयाचाच द्यायचा आणि 100 रुपये साडीच्या कडीत ठेवायचे. खरं तर हे आमच्या महिलांचं आणि कौतुकाने सांगते, ते ठेवलेले पैसे हे केवळ त्यांच्या स्वतःसाठी नसतात, तर घरात येणाऱ्या अडीअडचणीसाठी असतात, मुलांच्या शिक्षणासाठी असतात आणि ते कुटुंब, ते घरटं सावरण्यासाठी असतं. आता नवऱ्याने दिलेल्या पैशामधले 100 रुपये बाजूला काढायची गरज नाही, कारण दादांनीच आम्हाला 1500 रुपये महिना आत्मसन्मानासाठी आमच्या खात्यामध्ये दिले. आणि अन्नपूर्णा योजनेबरोबरच 3 सिलेंडर मोफत, तेही पैसे आता आमच्या खात्यात जाणार आहेत. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी खऱ्या अर्थानं ह्या लखपती दिदी होणार आहेत, कारण की हा सगळा पैसा त्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना एक आत्मसन्मान त्यांना देण्याचा प्रयत्न केला. दादांनी शेतकऱ्यांसाठीचे वीज बिल माफी असेल, युवकांसाठी रोजगाराची योजना असेल, विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण असेल, प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून जे काही रंजले गांजले त्याची म्हणे जे आपले त्याचं साधू ओळखावा देवे तेथेच जाणावा, ही युक्ती तंतोतंत लागू होती. ती आपल्या नेतृत्वाबाबत, आदरणीय दादांबाबत. आणि म्हणून या येणाऱ्या कालावधीमध्ये दादा आपल्या भागामध्ये दौऱ्याच्या निमित्तानं येतात. त्या दौऱ्याचं नियोजन कसं असेल, कशा स्वरूपात आपण मतदारसंघामध्ये बांधणी करतो, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं बसलेला हा कार्यकर्ता नाही तर प्रत्येक जण, मी स्वतः माणिकराव कोकाटे म्हणून मतदारसंघामध्ये तुम्ही फिरणार आहात. आणि खऱ्या अर्थानं या जनमानसामध्ये जात असताना महायुती सरकारने या सर्वसामान्य जनतेसाठी काय योजना आणलेत आणि खऱ्या अर्थानं त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहत असताना उद्याची वाटचाल, ही भवितव्याची वाटचाल सुफळ आणि सफल व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून आजचा हा जनसन्मान यात्रा आहे. पुढच्या एकदा या यात्रेच्या निमित्तानं कार्यकर्ता म्हणून आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं. कार्यकर्त्यांचा मेळावा तितका मोठ्या प्रमाणात असू शकतो, तर दादांचा दौरा किती मोठ्या प्रमाणात असू शकतो याची थोडीशी झलक तुमच्या या निमित्तानं दिसते. त्याच्यामुळे आम्हाला देखील उत्सुकता आहे की दादांच्या दौऱ्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने समाजातल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन मोठ्या प्रमाणातले कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि त्याच्यासाठी माझ्या आपणास मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आप सबको मेरा नमस्कार. हिंदी समझते सब लोग? माननीय सुनील तटकरे साहब, सिन्नार के मुख्यमंत्री माणिकराव कोकाटे साहब, रूपाली जी, सूरज जी, हमारे जिला अध्यक्ष साहब, सब लोग मंच पर बैठे हुए, आप सबको भी मेरा नमस्कार. हो सकता है बहुत लोग मुझे यहाँ पे नहीं जानते हो, तो मैं अपना नाम पहले बता देता हूं. मेरा नाम नरेश अरोड़ा है और मैं आपकी पार्टी के साथ पिछले कुछ समय से जुड़ा हूं. जनसम्मान यात्रा के लिए यहाँ पे सब लोग इकट्ठे हुए हैं. माणिकराव जी से मुलाकात मुंबई में कुछ दिन पहले हुई, तो उनको मैंने पूछा कि आप मुझे अपने विधानसभा में किए हुए कुछ 5 काम बता दीजिए जो अच्छे काम ऐसे हो. तो बोले मैं नहीं बता सकता. मैंने पूछा क्यों? बोले 5000 है भैया, 5 की बात मत करो. तो
आज आप सबको देखकर ये लग रहा है मुझे कि जन सम्मान यात्रा यहाँ पे अपने आप में इतिहास रचने वाली है। आपने अभी सबने मांग की कि आपके प्रिय नेता को मंत्री होना चाहिए, तो आपके प्रिय नेता को मंत्री होने के लिए आपके जो सबसे बड़े नेता है अजीत दादा पवार, उनका मुख्यमंत्री बनना बहुत जरूरी है। और उनके मुख्यमंत्री बनने में जितनी ज्यादा सीटें घड़ी के निशान पे आएंगी, जिसमें से नार का मार्जिन जैसे तटकरे साहब ने बोला 1 लाख से ऊपर जाना चाहिए, आप सबको आज से ही उसमें लगना है। लड़ाई बहुत बड़ी है इस बार। विपक्ष सिर्फ और सिर्फ नकारात्मक यानी कि नेगेटिव बात कर रहा है, और आपने केवल और केवल पॉजिटिव बात करनी है, क्योंकि आपका विपक्ष भी ये जानता है कि काम तो अजीत दादा पवार और मानिकराव जी करते हैं अपने अपने क्षेत्र में। चाहे वो ये 5 स्कीमें जिनका सबको नाम मालूम है, मैं रिपीट नहीं करूंगा, इन सबको घर घर तक पहुंचाना पड़ेगा। ये स्कीमें खुद नहीं पहुंचेंगी, ना इनके पांव लगे हैं, ना इनके हाथ लगे हैं, ना इनकी आंख लगी, ना इनके कान लगे, ये सब आपने लगाने हैं। और एक एक आदमी को ये अपने आप में मानना है कि पहले 10-10 आदमी को पहुंचाना है और उस 10 को आगे पहुंचेगा, तब आपको वो वोट मिलेगा। हालांकि ये काम वोट के लिए नहीं है, क्योंकि आपकी सरकार 5 साल से, आपके विधायक कई सालों से काम कर रहे हैं, और ये यात्रा का नाम भी आपके नेतृत्व ने, आपके नेताओं ने जन सम्मान इसलिए दिया है कि जनता का सम्मान, जनता के लिए काम करना, जनता का सम्मान करना है, और जनता का सम्मान करना है, हमारे को कोई अभिमान नहीं करना। आपकी पार्टी के बारे में बहुत तरह की बातें होती हैं, आपकी पार्टी के लिए बहुत सारी चर्चाएं पिछले कुछ दिनों से चल रही हैं, बट आपको उन चीजों पे ध्यान नहीं देना, सिर्फ एक चीज पे ध्यान देना है कि आपने जो काम किया है, आपकी जो योजनाएं हैं, आपकी सरकार की, आपकी पार्टी की, आपकी नेताओं की, वो घर घर तक कैसे पहुंचे। जन सम्मान यात्रा उसी दिशा में एक कदम है, जो अपने आप में एक ऐतिहासिक यात्रा रहेगी। पूरे महाराष्ट्र में सिन्नार में आएगी। सिन्नार में जो फंक्शन रहेंगे, जो कार्यक्रम रहेंगे, वो मानिकराव जी लीड करेंगे, और उस दिन आप सबको दिखाना है कि सिन्नार की आवाज पूरे महाराष्ट्र में गूंजनी चाहिए। हम लोगों की टीम आज भी आई हुई है, साथ में आपके साथ रहेगी। मानिकराव जी की बेटी को सुन के मुझे बहुत अच्छा लगा कि बहुत एक्टिव है, और जिस तरह से व्यवस्था उन्होंने एकदम डिसिप्लिन से कर रखी है, और आप डिसिप्लिन से बैठे हैं, इसके लिए मैं आपको बहुत बहुत बधाई देता हूं, और आपको भी बधाई देता हूं। इसी डिसिप्लिन के साथ हम लोग चलेंगे, हम लोग साथ में लोगों को जोड़ते रहेंगे, तो ये चुनाव में जो लक्ष्य तटकरे जी ने मानिकराव जी के लिए रखा है, और मैं मानता हूं कि मानिकराव जी भी मन से मानते होंगे कि मुझे अपना मार्जिन बढ़ाना है, आप सबके योगदान से वो जरूर होगा। जन सम्मान यात्रा को जितना सक्सेसफुल, जितना इंपॉर्टेंट आप बना के चलेंगे, आपको भी उसका फायदा लगेगा। मानिकराव जी, आपको भी आपकी कॉन्स्टिट्यूंसी में, और आपके सिन्नार को देखते हुए आसपास के लोगों को भी उससे प्रेरणा मिलेगी। तो मैं आज इस आश्वासन से, इस विश्वास से यहाँ से जा रहा हूं कि सिन्नार की चिंता मानिकराव जी और आप पे छोड़ दी है। अजीत दादा पवार की यात्रा आप लोगों ने सक्सेसफुल करनी है। बहुत बहुत धन्यवाद। आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या नियोजित जनसन्मान यात्रा याच्या पूर्व तयारीची, पूर्व निर्णयाची जनसंवाद बैठक ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज सिन्नरच्या परिसरामध्ये पार पाडली जाते, ते आपल्या साऱ्यांचे लोकप्रिय आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माझे सहकारी ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, रुपालीताई चाकणकर, सूरजजी चव्हाण, सुनील मगरे, इद्रिस नायकवडी, वसीम बुराण, जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष वैष्णवदत्त बैदुणे, सीमांतिनीताई कोकाटे, मंगलाताई कुराडे, मनीषाताई गवळी, संतोषजी कदम, आदित्य गव्हाणे, अक्षय उगले, सिद्धार्थ गीते, राजेंद्र घुमटे, योगेश आव्हाड, अमोल चव्हाणके, संदीप दिगोळे, सुभाष कुंभार, सर्व सन्मान्य व्यासपीठ, तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सर्वच राष्ट्रवादीचे वरिष्ठ सहकारी, जमलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका होत्या 2 महिन्यापूर्वी पार पडल्या. देशात आणि आपल्या सगळ्या परिसरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळालं. संविधान, शेतकरी, अल्पसंख्याक समाज असे वेगवेगळे प्रश्न देशभरामध्ये उभे राहिले. तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या प्रश्नांनी फार मोठ्या पद्धतीचं एक वादळ निर्माण केलं गेलं, आणि त्याच्यातून आपल्याला लोकसभेचे निकाल महाराष्ट्राने पाहिले.
प्रत्येक निवडणूक वेगवेगळी राजकीय समीकरण घेऊन येत असते. लढण्याची ताकद असलेले, उर्मी असलेले, शक्ती असलेले नेते आपापल्या परीने पुढच्या लढाईची तयारी त्या ठिकाणी करत असतात. यावेळेचा अजितदादांचा अर्थसंकल्प मांडला. तुमच्यानी माझ्या महाराष्ट्राला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मंगल कलश आणून दिला. 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाली आणि गेल्या 64 वर्षामध्ये 64 अर्थसंकल्प सादर झाले. मी पण या राज्याचा अर्थसंकल्प 2010 सालामध्ये सादर केला. तो राज्याचा 50वा अर्थसंकल्प होता. परंतु यावेळेचा अजितदादांनी जो अर्थसंकल्प सादर केला तो अजितदादांच्या राजकीय जीवनातला 10वा अर्थसंकल्प होता. या राज्यामध्ये 10 अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम एका व्यक्तीचं नावावरती आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे अजित पवार. एक व्यक्ती या राज्यामध्ये 5 वेळेला उपमुख्यमंत्री झाली, 5 वेळेला. त्या व्यक्तीचं सुद्धा नाव आहे अजितदादा पवार. जी व्यक्ती आज देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करते त्याने तोच मनामध्ये किंवा तोच आत्मविश्वास मनामध्ये त्या ठिकाणी ठेवला किंवा निवडणुका नजरेसमोर ठेवून ठेवला नाही. अनेक वर्ष त्यांच्या मनामध्ये सारी गोष्ट सतत येत होती की 50% लोकसंख्या असलेल्या माझ्या महिला भगिनीला ताकद आणि शक्ती त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी एक संघर्ष त्या कालावधीमध्ये केला. छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा महिलांच्या वतीमध्ये किती आदराची भूमिका होती हे सुद्धा इतिहासाच्या त्या अनेक घटनांचे आपण साक्षीदार त्या ठिकाणी आहोत. अशा वेळेला राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना या संबंध बाबीचा अंतर्भाव कशाप्रकारे करता येईल याचा विचार त्यांनी त्या ठिकाणी केला. सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी का झाला? स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या मनामध्ये होतं की बहुजनांचा जर काही व्यापक अर्थाने तुम्हाला विचार करायचा असेल, विकास करायचा असेल तर तुम्ही सत्तेमध्ये त्या ठिकाणी असलं पाहिजे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या प्रमुख नेत्यांनी हाच विचार केला. 43 आमदारांनी हाच विचार केला. माणिकराव सारख्या सुद्धा एका ज्येष्ठ सहकार्याने सुद्धा तोच विचार केला की सिन्नर आणि सिन्नरचा परिसर अधिक गतिमान करायचा असेल, नाशिक जिल्ह्याला अधिक फळ द्यायचा असेल, महाराष्ट्राला सुद्धा जगात देशाच्या पाठीवरती आणखीन अगदी वेळ प्रस्थापित करायची असेल तर सत्तेमधला आपला सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे. पण सत्तेमधला सहभाग किंवा अर्थमंत्री पद त्याची ऊब घेतल्यासाठी दादाने केला नाही. यावेळेचा अर्थसंकल्प सादर करत असताना या राज्यातल्या 6 कोटी महिलांच्या साठी क्रांती देणारा अर्थसंकल्प त्यांनी त्या ठिकाणी सादर केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नावाने त्यांनी योजना त्या ठिकाणी दिली आणि त्या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये नव चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळालं. 1500 रुपये त्यांच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्याचा उल्लेख रुपालीताईंनी किंवा माणिकरावांनी किंवा आमच्या सीमांतींनी त्यांनी सुद्धा या ठिकाणी केलं. अशा पैकी योजना करत असताना अनेकांनी या योजनेवरती टीका टिप्पणी केली की या निवडणुकीचा चुनावी जुमला आहे. निवडणुकीपुरताच ही योजना त्या ठिकाणी केली गेलेली आहे. त्या माध्यमातून गेले 2 दिवस एक वेगळ्या वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला की त्याची नेमकी तरतूद आहे की नाही. पण त्याची तरतूद नक्कीच आहे. अर्थमंत्री ज्यावेळेला भाषण करत असतात, माणिकराव तुम्ही विधिमंडळामध्ये गेले अनेक वर्ष, अर्थमंत्र्याचं भाषण मंत्रिमंडळाने मान्यता केल्याशिवाय होत नसतं. आणि अर्थमंत्री ज्यावेळेला एखादी योजना जाहीर करतात त्याला वित्त आणि नियोजन विभागाला सुद्धा त्यांची माहिती असते आणि तो विभाग महिला बाल कल्याण विभाग, वित्त नियोजन विभाग यांच्या मान्यतेतूनच उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या सह्या त्या ठिकाणी होत असतात. हे असं असताना सुद्धा ज्यांच्या मनामध्ये कमालीचा पोषण तयार झालाय त्यांनी मात्र ही योजना होणार नाही अशा वेळी अवयव उठवण्याचा प्रयत्न केला. बरं झालं नरेशजी काल अजितदादांचं ट्विट आलं आणि 1 दिवस जाना जे काही गरज या योजनेची ओकायची होती ती ओकून झाली. कोणीतरी सांगितलं की राज्याला आर्थिक संकटामध्ये टाकत अशा पैकी योजना करणं काही योग्य राहू शकत नाही असं सुद्धा काही भाष्य केले गेले या राज्यामध्ये. दिवाळखोरीच्या उंबाटीवरती असताना महाराष्ट्रामध्ये अशा पैकी सवय लागणं योग्य होणार नाही अशा पद्धतीची सुद्धा टीका टिप्पणी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला. माझी लाडकी बहिणीच्या ऐवजी माझी लाडकी बायको अशी योजना चालू करा असं सुद्धा म्हणण्यापर्यंत काही माणसांची मदत त्या ठिकाणी केली. एखाद्या योजनेच्या बाबतीमध्ये राजकीय दृष्ट्या भय किती वाटू शकत आहे याची त्याच्याबद्दलची उदाहरणं तसं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे या ठिकाणी सांगायचं. आजपर्यंत जर का आपण बघितलं आदिती त्या खात्याची मंत्री आहे. आज दादाने सुद्धा काल माहिती दिली जवळपास माणिकराव 1 कोटी 10 लाख महिला भगिनींचे अर्ज त्या ठिकाणी जवळपास प्राप्त झाले आणि रोज 7 ते 8 लाख महिला त्या ठिकाणी आपला अर्ज त्या ठिकाणी सादर करत जवळपास पात्र होण्याच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी येत आहे. आणि अजितदादांनी घोषणा केली, मुख्यमंत्र्यांनी केली, देवेंद्रजींनी केली
रक्षाबंधन आहे. त्याच्यामुळे रक्षाबंधन भावाला रक्षा बांधत असताना त्या ठिकाणी आदल्या दिवशी भावाकडनं मिळालेली रक्षाबंधनाची भेट म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अशा सरकारच्या माध्यमातून केले. त्यामुळे त्याच बाबतीमध्ये टीका टिप्पणी केली जाते. ही संबंध योजना ही आम्ही हे आता दादाने त्या ठिकाणी निर्धारित केलेलं आहे. दादांची जो जनसन्मान यात्रा आहे त्याचा हेतुत्व आहे की महिला भगिनीची थेटपणाने संवाद करा. त्या दिवशी त्यांच्या वाढदिवसा दिवशी पारनेर, नगर, श्रीगोंदा, कर्जत या ठिकाणी दादा गेले. प्रचंड प्रमाणावरती उत्साहामध्ये त्या ठिकाणी महिला भगिनी जमल्या होत्या. दादाने मला दुसऱ्या दिवशी सांगितलं की त्या दिवशी काय रक्षाबंधन नव्हतं, पण इतक्या राख्या ज्या दिवशी दादाला मान्यता आल्या की रक्षाबंधनाचा दिवसच जणू का आम्ही या योजनेच्या मार्फत साजरा करतो आहोत अशी भावना भगिनींच्या मनामध्ये निर्माण होणं आणि आपला लाडका दादा आपल्या भेटीला येतोय हा त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद आयुष्यभराचं काहीतरी समाधान मिळालेलं आहे अशा पद्धतीचं चित्र निर्माण झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. ती तर बाब आहेच. आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर खेड्यापाड्यामध्ये 3 गॅस सिलेंडर किमान 5-6 महिन्यापूर्वी तर नक्की जाऊ शकतात. म्हणजे 6 महिन्यापुरता का होईना पण आपली सरपणाची किंवा गॅसची व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचं धाडस त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. हे एका बाजूला महिलांच्यासाठी केलं जात असताना शेतकऱ्यांच्यासाठी कृषी प्रधान असलेला देश नाशिक सारखा जिल्हा जगात देशाच्या पाठीवरचे असे मोजके जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यामध्ये सर्वात पद्धतीच्या कृषी मालाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतलं. या देशाच्या निर्यात करणाऱ्या कृषी मालामध्ये आज जर काही कुठला जिल्हा अग्रेसर असेल तर तो माझा नाशिक जिल्हा अग्रेसर आहे याचा सुद्धा आपण उल्लेख आहे करू शकतो. अशा वेळेला शेतकऱ्यांचं वीज पंप 3 HP पासून 2.5 HP 5 HP असेल 7.5 HP पर्यंत आतापर्यंत तुमची वीज पंपाची जी काही थकबाकी असेल ती पूर्णपणाची माफ झाली आणि याच्या पुढे तुम्हाला मोफत 12 तास वीज देण्याचं धोरण अजितदादांनी त्या ठिकाणी जाहीर केले. या संबंध क्रांतिकारी योजनेच्यासाठी सुद्धा 14,000 कोटी रुपयाचा नियम त्या ठिकाणी लागणार आहे. बी बियाणे मोफत मिळतं. 1 रुपयामध्ये पीक विमा करण्याचं धोरण सुद्धा त्या ठिकाणी करण्यामध्ये आलं. हे करत असतानाच युवतींच्या शिक्षणाचा पूर्णपणाची जबाबदारी आता सरकारने त्या ठिकाणी घेतली. 8 लाख रुपयापर्यंत ज्यांचं आज वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे अशा कुटुंबातल्या मुलींना त्यांचं पूर्णपणानं महाविद्यालय शिक्षण होण्याचा पूर्णपणाचा खर्च याच्यासाठी सुद्धा 1200 कोटी रुपये त्या ठिकाणी लागणार आहेत. हा खर्च हे खर्च करण्याचं सुद्धा धोरण दादाने आपल्या अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी घेतलेलं आहे. पण एका वेळेला 12वी 10वी पास झालेली मुलं असतात. अनेक वेळेला पदवी घेतात परंतु त्यांना नोकरी मिळत नाही. अशा वेळेला जर काही त्या ठिकाणी जर काही ते ट्रेनिंगला जर काही जात असतील तर त्या ट्रेनिंगच्या साठी सुद्धा त्यांना स्टायपेंड त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ते प्रशिक्षणार्थी वेतन हे 10,000 रुपये प्रत्येक विद्यार्थिनीला प्रत्येक विद्यार्थीला मिळणार आहेत. राज्यामध्ये असे 10 लाख पात्र विद्यार्थिनी आहेत ज्यांच्यासाठी 10,000 कोटी रुपयाचा नियंत्रण ठेवण्याचं धाडस एकच नेता दाखवू शकतो त्याचं नाव अजितदादा. ते सुद्धा आपल्याला या जाहीर संमेलनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी करायचं आहे. कापूस उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल यांच्यासाठी सुद्धा 2 हेक्टर पर्यंत 5,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा त्या ठिकाणी केली. गेले काही दिवस संसदेचं अधिवेशन चालू आहे. कांदा उत्पादन शेतकऱ्यांच्या वतीमध्ये सुद्धा मधल्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणाची भावना आपला नाशिक जिल्हा असेल पुणे असेल पलीकडचा सातारा असेल सोलापूर असेल ज्या ज्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आहे त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना खूप मोठ्या प्रमाणात आहेत. एनडीएची पहिली बैठक झाली त्याला आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की कांद्याच्या निर्यातीच्या बाबतीमध्ये धोरण त्या ठिकाणी आणलं पाहिजे. शक्यतो निर्यात करायला परवानगी मिळाली तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नाही मिळू शकतो. एक बाब प्रकाशाने त्या ठिकाणी केली माणिकराव दूध उत्पादक करणाऱ्या उत्पादकांना सुद्धा 5 रुपये प्रति लिटर आता अनुदान देण्याचा निर्णय सरकारने त्या ठिकाणी घेतला. हे घेत असतानाच दुधाची पावडर देशामध्ये आणू नये पण आयात बंदी करण्याचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेतला. याच राज्यातलं या देशातलं दूध एक तर ते ग्राहक तरी घे किंवा त्याची दुधाची भुकटी करून मग ते निर्यात करण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा योग्य दर त्या ठिकाणी मिळू शकेल अशा पद्धतीचं धोरण आपण त्या ठिकाणी करतो आहोत. आणि केंद्र सरकारने या बाबतीमध्ये झुटमात देण्याच्या सुद्धा आधी स्पष्टपणाची कबुली त्या ठिकाणी दिलेली आहे. माझी आपल्याला हीच विनंती आहे. दादा महाराष्ट्राच्या राज्यव्यापी दौऱ्यावरती निघत आहेत की जनसन्मान यात्रा आहे जनतेचा सन्मान एका परीने या 5-6 योजना त्या ठिकाणी
खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या या संबंध जनतेच्यासाठी एक तऱ्हेचा सन्मान करण्याचं जे काही काम अजितदादांनी केलंय ते जनतेपर्यंत जावं, त्यांचा सन्मान करावा, त्यांच्याशी इतरगुज करावं, त्यांच्याकडनं काही गोष्टी समजून घ्याव्यात आणि त्याच्यातून परिवर्तनाची भूमिका घेत आपल्याला भविष्याची वाटचाल करायची आहे. या दृष्टिकोनातूनच प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसन्मान यात्रा ही अजितदादांची आम्ही त्या ठिकाणी आयोजित केली आहे. माणिकरावच्या विनंतीनुसार तसं त्यांना विनंती करण्याची गरज नाही, ते सूचनाच करतात. मी जे म्हणतो अनेक वेळेला बैठकीमध्ये आमदारांची बैठक जायला होते नाही. आता महाराष्ट्रातले सगळेच आमदार माझ्या ओळखीचे आहेत. या आताचे आमचे पाठीमागच्या, त्याच्या पाठीमागच्या, त्याच्या पाठीमागच्या. मी तर 25 वर्ष आमदार होतो, त्याच्यातले 10-15 वर्ष हे आमदार होतेच. त्याच्यामुळे हे विनंती करणाऱ्यापैकी हे नाही आहे, हे सूचना करणाऱ्यापैकी आहेत आणि हे सगळ्यांना पटलं म्हणून करावं. प्रत्येकाची गुणवैशिष्ट्य असतात आणि काही माणसांची गुणवैशिष्ट्य असतात की त्यांच्या नावाने माणसं जमत असतात. विकासाचा एकच वादा आणि विकासाचं एकच नाव, असंही सगळं नाटक आहे. आणि त्या नाटकातले आम्ही काही प्रमुख कलाकार म्हणून इथं आलो, बाकी आता मुख्य कलाकार येणार आहे 10 तारखेला. आम्ही तारीख ठरवली होती 9. माहिती आहे ना, अंगावरचा कोट दिवसाकडे बदलला जातो, तसं ते माणसं तर बदलत असतं. हे बोलले ते चालणार नाही, अध्यक्ष तुम्ही काय सांगाल तसं ऐकणार नाही, मी सांगतो तसं ऐकलं पाहिजे. ऐकायचं तर ऐकायचं, असं काय करत. अरे बाबा, या निवडणुकीमध्ये 1 लाखाचं मताधिक्य काढून 1 लाखाचा मताधिक्याने पाठवा, मग मला काय ते सांगा. काय दिलं मी बोललो ते द्यायचं. हा, मी काय सांगतो ते ऐका. तुमचं जे ठरलंय ते आम्ही पण ठरवलंय, असं ठरवलं. आज या जिल्ह्यामध्ये 6 आपले आमदार आहेत. दादाच्या नेतृत्वाखाली सगळेजण या संबंध विकासाच्या दिंडीमध्ये सहभागी झाले. उद्याच्या भवितव्याची वाटचाल सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्याच पद्धतीने त्या ठिकाणी करायचं आहे. त्या ज्या काही क्रांतिकारी योजना आहेत त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये राजकीय चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. म्हणून टीका टिप्पणी करण्याचं धाडस त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मला विश्वास आहे अजितदादा एक असं नेतृत्व आहे ज्याचा उल्लेख माणिकराव तुम्ही त्या ठिकाणी केला. स्वर्गीय वसंतराव दादा पाटील स्वातंत्र्य सेनानी, ज्याने मला 85 साली 40 वर्षापूर्वी विधानसभेची उमेदवारी दिली. 40 वर्षापूर्वी दादा म्हणजे वसंतदादा म्हणून गेले. दादाच महाराष्ट्राचे दादा आणि त्या दादानंतर महाराष्ट्राचे दुसरे दादा, त्यांचं नाव आहे अजितदादा. हा जो काही पिढीचा एक फरक समजा महाराष्ट्राने वसंतदादांना आपलं मानलं, तसा आजचा महाराष्ट्र 21व्या शतकातला महाराष्ट्र अजितदादांना आपलं त्या ठिकाणी मानतोय. मग त्यांची पॉलिटिकल क्रेडिबिलिटी, ज्यांना राजकीय विश्वासार्थ म्हणतात, दादाने एकदा शब्द दिला की तो पूर्ण करणार, याची पूर्णपणाची खात्री असल्यामुळेच विरोधक या योजनेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. कारण एकदा विधानसभे लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले म्हणजे आता आपल्या आकाशाला लागले. अशाच आविर्भावामध्ये विरोधक त्या ठिकाणी जे काही प्रचार दौरा करतायत, जो ज्यांचा त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये अधिकार आहे तो आमचा अधिकार आहे. लोकांच्या पर्यंत जाणं, लोकांना समजून घेणं, लोकांच्या क्रांतिकारी योजना राबवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्नाचा पराकाष्ठ करणं. आमच्या छोट्या भगिनीने या ठिकाणी सांगितलं किती रस्त्याची कामं झाली, ती तर आपल्याकडे त्या ठिकाणी आहेतच. सिद्धार्थचा चेहरा मोरा जो काय बदललेला तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. काम करणारा, दृष्टी असणारा नेता विधिमंडळामध्ये गेला की किती पैसे काम होऊ शकतो आणि दृष्टी असणारा नेता विधिमंडळामध्ये गेल्याच्या नंतर त्याची जोड दूरदृष्टी असलेल्या नेत्याशी जोडली गेल्याच्या नंतर काय पद्धतीने काम होऊ शकते हे दादा आणि माणिकरावच्या रूपाने आज सिन्नरची जनता त्या ठिकाणी अनुभवते आहे. म्हणून 10 तारखेला आम्ही वेळ दिलेली आहे. दुपारपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी होतील. नरेश जी सुद्धा तुम्हाला त्या कार्यक्रमाचं स्वरूप त्या ठिकाणी सांगतील. एक थेटपणाचा समाज महाराष्ट्रातल्या जनतेजवळ त्या ठिकाणी दादाचा त्या दिवशी जर का होऊ शकला तर त्याच्यातून नेवचित येण्याचं वातावरण निश्चितपणे त्या ठिकाणी निर्माण होऊ शकत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळाच्या चिन्हावरती महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात असताना
लोकाभिमुख योजना त्या ठिकाणी करत महाराष्ट्राचं परिवर्तन करण्याची भूमिका ज्या ठिकाणी घेतली जात आहे त्याच्यामुळे खूप मोठं चित्र बनवलं जाणार आहे. 46,000 कोटी रुपये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जाणार आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेतली उलाढाल किती माणिकराव होणार आहे. आता मगाशी रुपाली ते म्हणाले की 1,000 रुपये बहिणीच्या घरात आले तर 900 खर्च होतात आणि 100 ठेवतात. आता या 1500तले 1000 खर्च करून 500 ठेवतील की 1400 खर्च करून 100 ठेवतील मला माहित नाही. पण जेवढे बाजारात येतील तेवढी उलाढाल वाटणार. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा तशा भगिनीच्या कुटुंबातल्या आर्थिक व्यवस्थेची एक चिंता दादाने दूर केली तशी प्रचंड प्रमाणात एक तऱ्हेची आर्थिक उलाढाल ही त्या ठिकाणी असलेली पाहायला मिळते. आज बघितलं तर सिन्नरमध्ये शिरलो, दोन्ही बाजूला गर्दी. मला माझ्या गावाची आठवण झाली. त्या रविवारी माझ्या गावात आठवडा बाजार आणि म्हणाला आज आठवडा बाजार, त्यामुळे गर्दी संबंधच दोन्ही बाजूला रस्त्यावरती. म्हणजे आज एका दिवसाच्या मुळे किती उलाढाल होत असेल, एक दिवसाच्या आठवडा बाजारामुळे. आता त्या 4ही आठवड्यात एकदाच असेल ना, ते महिन्याला 4, त्या 4ही आठवडा बाजाराची व्यवस्था दादाने या सगळ्या भगिनींची त्या निमित्ताने करून दिली. त्यामुळे आर्थिक उलाढालाचं चलनवलन कशामध्ये वाढवू शकतं याची तरीची खात्री आज आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मिळालेली आहे. ज्यांना सन्मान यात्रा ही अशी यशस्वी करा की महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत कधी झाली नाही. या पद्धतीने कुणी यात्रा काढल्या नाहीत, कुणी वेगवेगळ्या पद्धतीने यात्रा काढल्या. पण अजितदादांची जन सन्मान यात्रा जनतेचा सन्मान करत असताना तो सन्मान आयुष्यभर त्याच पद्धतीने केला जावा आणि ते करत असण्याची जबाबदारी बंधुत्वाच्या जाताने आम्ही आमच्या खांद्यावरती स्वीकारलेली आहे. ती लोकशाही प्रणाली व्यवस्थेमध्ये जी लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली त्या लोकशाही प्रणाली व्यवस्थेमध्ये अधिक मजबूत करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा स्पष्टपणाने त्या पद्धतीने करेल एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही देतो. योग्य पद्धतीने नियोजन पाहू. मला असं वाटतं माणिकराव, आपण निर्णय घेतल्याच्या नंतर दादांची ही सिन्नरची पहिली भेट असेल. म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये नाही, वर्षभरामध्ये 1000 कोटी दिसत आणली असती. मला तेच चालायचं होतं. म्हणजे मी 1000 बोललो मग तुम्ही जास्तीच बोलणार तेवढं तर खात्री आहे ना. कारण कोण कसं बोल ह्याला 6 खिसे आहेत. बाकीची साधी माणसं आपलं शेळपाट घालले तर त्यांना एकच खिसा राहतो. इथे इतके खिसे आहेत की त्या खिशामध्ये जे भरेल ते दादाकडनं घेतल्याशिवाय गडी परतच येत नाही एवढे मला माहिती आहे. आता ही जनसन्मान यात्रा अधिक मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी व्हावी आणि माझी स्वतःची माणिकराव अशी इच्छा आहे. मी तर दादांवर जनसन्मान यात्रेमध्ये अख्ख्या महाराष्ट्र पालता करणार आहे असं म्हणण्याची वेळ माझ्यावरती यावी की अख्ख्या महाराष्ट्रात अगदी आदितीच्या शिवधन मतदारसंघापेक्षा सर्वात महाराष्ट्रात जनसन्मान यात्रा कुठं चांगली झाली मोठी झाली तर ती माझ्या सिन्नरला झाली. असं म्हणण्याचं भाग्य आम्हाला मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या सन्मान यात्रेसाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आपले प्रांतिक अध्यक्षांची एक वाक्यात अशी ओळख करून देतो. ज्यावेळेस निवडणुकीचे वातावरण विरुद्ध असतं अशा विरुद्ध वातावरणामध्ये सुद्धा निवडून येणारे नेते म्हणजे तटकरे साहेब ही फार मोठी ओळख आहे त्यांची. आता सुद्धा फार मोठ्या मताधिक्याने खासदार म्हणून साहेब निवडून आलेले आहेत. त्यांचे या जिल्ह्याच्या वतीनं आणि सिन्नर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी आपले आमदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे तुम्ही सुद्धा उपस्थित आहात. तुमचे सुद्धा आभार. रुपालीताई चाकणकर, सुरेशदादा चव्हाण, प्रशांतदादा कदम, वसीम गुलाम, विष्णू मी तर माझंच नाव घेतो, गौरव गौधने, योगेश मिसाळ, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आहात. तुमचे आभार मानतो. पण सिन्नरकरांचे आभार जरा वेगळ्या पद्धतीने मानायचे आहेत. तुम्ही मागणी केली की कोकाटे साहेबांना मंत्री केलं पाहिजे. आता अर्धे आभार मानतो पण 1 लाखाच्या फरकाने जेव्हा निवडून द्या तेव्हा आभार मानण्यासाठी पूर्ण नेत्यांना मी बोलून घेईन. उपस्थितांचे सगळे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.